आपले संचित धन्य मी मानीन आपले संचित राहिली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही नपडे यावाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ धन्य झालो आता याची संदेह नाही नपडे यावाही काळा हाती का म्हणे पोट झाले तीन धाये का म्हणे पोट झाले तीन धाये खादले की खाय आवडीने धन्य झालो आता याची संदेह नाही नपडे यावाही काळा हाती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सेवेदारी सेवक हजारो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा सेवेदारी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर यावरी न करावा अवहेर यावरी न करावा अवहेर अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर यावरी न करावा अवहेर धन्य मी मानवीन आपले संचित राहिली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याची संदेह नाही नपडे यावाही काळा हाती सेवेला घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबांचा आहे जीवनाची धन्यता व्यक्त करणारा आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये धन्यता नाही चुकून असली तर ती शाश्वत नाही एक तर धन्यताच नाही समजा असली तर ती शाश्वत नाही लग्न झालं धन्यता लग्न झाले की धन्यता दुसऱ्या दिवशीपासून बोंब लग्न म्हणजे पुरुषाच्या जीवनातील आनंदाचा शेवटचा दिवस
नसतं केलं तर बरं. आणि आमच्यासारखे लोक भेट आम्हाला काय म्हणतात, आहे बरं आहे. आम्हाला काय म्हणतात, महाराज तुमचं बरं आहे. म्हणलं आमचं बरं आहे, खरं आहे ना. हो म्हणजे खरं आहे. मग तुमचं का वाढवायला लागलं आहे. तुम्हाला लग्न सांगतो. लग्न एक असं वर्तुळ आहे, विवाह एक असं वर्तुळ आहे की ज्या वर्तुळामध्ये बाहेरचे लोक आत जाण्यासाठी आणि आतले लोक बाहेर जाण्यासाठी. जाऊ द्या. लग्न आहे, पुत्रलाभ आहे, घर आहे, पद आहे, पण ते शाश्वत नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत हे जान, भाग्य अशाश्वत जान, भाग्य अशाश्वत हे जान. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत हे जान, भाग्य अशाश्वत हे जान, भाग्य अशाश्वत हे जान. अशाश्वत दान, भाग्य अशाश्वत दान, भाग्य अशाश्वत दान. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत दान, भाग्य अशाश्वत दान, भाग्य अशाश्वत दान. म्हणे धन भाग्य आहे, पण शाश्वत नाही. अशाश्वत असं आहे. संसारातली धन्यता भोग्य आणि भोक्ता याच्यावर भोग्य आणि भोक्ता याच्यातलं एक केलं तरी धन्यता सांगतो. म्हणजे काय, श्रीखंड भोग्य आहे, पण खाणारा डायबिटीज आहे. भोगता नाही, श्रीखंडाचा आनंद नाही. खाणारा तयार आहे, श्रीखंडच नाही. विठ्ठल बाबा भले म्हणायचे बरं का. विठ्ठल बाबा भले म्हणायचे, नाऱ्या 5 पोळ्या खातो पण देतो कोण. संसारातली धन्यता भोग्य आणि भोक्ता या दोन्हीवर अवलंबून आहे. खरी धन्यता परमार्थात आहे, लक्षात ठेवा. संसारातली धन्यता खरी नाही, ती कधी निघून जाईल याची शाश्वती नाही. धन्यता परमार्थात. धन्यतेचे उद्गार संतांनी काढावेत, आपण नाही. खरं सांगू का, आपली लायकीच नाही. विठ्ठल मला म्हणायचं तर योग्यता, पण योग्यता शब्द आपल्याला लागू पडत नाही म्हणून लायकी शब्द. जीवनाची धन्यता सांग. नुसती धन्यता सांगत नाहीत. ज्या अर्थी माझं जीवन धन्य आहे, धन्य झालो आता याशी संदेह नाही. 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 न पडे या बाही काळा हाती, काळा हाती. न पडे या बाही
धन्य झालो आता याची संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. आम्ही धन्य झालो. संदेह नाही. काय तुम्ही धन्य झाला याला संदेह नाही. याचा निकष काय? याचा निकष न पडे या माऊली वाही बरं का? वाही वाही कारण वाही म्हणलं तर मग गुरुत्व, हो बाई आणि हाती वाहीचा अर्थ काय? वाहीचा अर्थ प्रवाही. वा न पडे या वाही काळाच्या प्रवाहात पडणार. काळा हाती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता करू न शके बळ. आता करू न शके बळ. तुका म्हणे काळ. आता करू न शके बळ. आता करू न शके बळ. आता करू न शके बळ. तुका म्हणे काळ. आता करू न शके बळ. आता करू न शके बळ. आता करू न शके बळ. तुका म्हणे काळ. आता करू न शके बळ. आता करू न शके बळ. आता करू न शके बळ. पडे या वाही काळा हाती. दीनानाथ मध्ये काळ आला होता. जी पण त्याला सांगितलं पावड्या अजून आम्हाला तुकोबरायांची श्री चौकोत्तर अमृतमत्व करायचं आहे. निवृत्तीनाथांचा सप्तशतकोत्तर स्वर्ण जयंती उत्सव करायचा आहे. नामदेवरायांचा श्रेष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी सोहळा करायचा आहे. आणि पुढच्या वर्षी बरं का माऊली, जी जी पुढच्या वर्षी माऊलीचा सप्तशतकोत्तर स्वर्ण महोत्सव. जयंतोत्सव काय सर. आणि मग एवढ्यात कुठून येतो. लागोपाठ चांगले चांगले योग आले लागोपाठ हो असं आहे. त्यामुळं सप्ते भरपूर होणार आहे. भरपूर जी सप्ताह मोठमोठे होणार आहेत. होणार आहेत. आणि तसे सप्ते होतील तसे बुवा लोकांचे दर वाढत राहणार. त्यामुळं बुवा लोक म्हणणार धन्य झालो आता. न पडे यावाही कोवर आहे. धन्यतेचं एक गमक सांगतात काळा हाती पडणार नाही. आणि दुसरं गमक सांगतात राही दिसे प्रिय प्रीत तुझे नादी राही दिसे प्रीत. तुझे नादी राही दिसे प्रीत. तुझे नादी राही दिसे प्रीत. धन्य मी मानीन आपुले संतीत. धन्य मी मानीन
तुझ्या नामावर माझी प्रीती राहील. देवाच्या नावावर प्रीती राहणं आणि काळाचा प्रभाव न होणं हे दोन धन्यतेचं प्रतीक आहे. ही धन्यता सांगताना तुकोबाराय सांगतात, माझं जीवन धन्य आहे. नुसतं जीवन धन्य नाही, माझं संचित बी धन्य. मी संचिताला धन्य मानतो. माझं संचित चांगलं आहे. काय आहे संचित माहीत नसतं. संचित माहीत नसतं. मग त्याचा अनुमान करायचं. संचिताचा अनुमान करायचं. नाडी अशा मृगकांतीत होणे नाही. काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनाचे बंदिले, काही वत्सापत्ती पुरुषा नकळे व त्यांची चरणांतर. सीता म्हणते माझं काय संचित मला माहीत नाही ग. भगवंताचे चरण तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही ठाऊके संचित. तुका म्हणे नाही ठाऊके संचित. तुका म्हणे नाही ठाऊके संचित. जन्महित केले नाही. जन्महित केले नाही. तुका म्हणे नाही ठाऊके संचित. 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 जन्महित केले नाही. संचित माहीत नाही. संचित माहीत नसतं. ऐका, संचित माहीत नाही, पण संचिताचं अनुमान करता येतं. या अभंगामध्ये अनुमान आहे. संचित माहीत नाही, पण संचित चांगलं आहे हे अनुमान करता येतं. कसं करता येतं? भोगे कळो येती मागील ते जन्म. 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 उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. भोगे कळो येती मागील ते जन्म. 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 उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. महाराज सांगतात, या जन्मातल्या भोगावरून पाठीमागच्या जन्मात आपण काय केलंय याचं अनुमान करता येतं. पाठीमाग काय केलंय? पाठीमागं चांगलं केलं असलं तर या जन्मात चांगलं आहे.
पाठीमागं वाईट कसं काय सांगायचं? इथं आलेले सगळे लोक भाग्यवान आहेत. जे टाळकरी उभे राहिलेत ना त्यांनी मागच्या जन्मात आळंदीच्या वाऱ्यात केलेत लक्षात. वा हा. माऊली प्रमाण आहे जी जन्मांतरीच्या पुण्यराशी गेल्या भेदोनी आकाशी नाही नाही वारीची अशी पंढरीची हा वाढते अशी पंढरीची जन्मांतरी सगळे टाळकरी तुम्ही मागच्या जन्मात आळंदीची वारी करत होता. डांग्यांच्या धर्मशाळेत कीर्तन घेत होता. हा पकवाजी तुम्ही पकवाज वाजवलाय मागच्या जन्मात म्हणून आता वाजवताय. विने कर्याने विना घेतलाय. तुम्ही सगळे श्रोते पार्टी मागच्या जन्मात कीर्तन श्रवण केलंय. नाहीतर तसं येत नाही. तुमच्या सगळ्याचं सांगितल्यावर माझ्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही सगळे जर परमार्थ करत होता मी काय मासे सांगतात माझं संगीत चांगलं असलं पाहिजे. नामदेवाचं आपण काय बरं का भूमी जाणे वस्ती उपर ज्यानं पूर्वीच्या जन्मामध्ये जमीन दान दिलेला तो राजा होतो. एकनाथ शिंदेनी जमीन दान केले म्हणून राजा झाला. आता जी दान केली ना ती घ्यायचं चालू आहे. मी असं म्हणलो म्हणून त्यांना जाऊन सांगू नका. भूमी जाणे वस्ती सुवर्ण जाणे कनक जाणे कांती निर्मळ. अंगाचा रंग गोरा असला की समजायचं आपण मागच्या जन्मात सोनं दान दिले. आपल्याकडे बघू ना केला बघा. ज्यांचा रंग गोरा आहे त्यांनी मागच्या जन्मात सोनं दान केलं लक्षात आहे. ज्यांचा रंग काळा आहे तुम्ही देवळाच्या तोळ्यात सोनं आणल्या होत्या. अनुमान तुकोबाने अनुमान केलं की माझं संचित चांगलं असलं पाहिजे त्याशिवाय माझं जीवन धन्य होत. जो विषय प्रत्यक्ष नाही त्याचं अनुमान केलं जातं. 6 प्रमाणामध्ये अनुमान प्रमाण 2 नंबर नाही. प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी 6 प्रमाण आहेत आणि 3 उपप्रमाण आहेत. ऐतिह्य शक्य आणि परिचय. सगळं सांगायला वेळ नाही. 9 प्रमाण सांगायला लागलं तर 9 वाजतील नाही सांग. अनुमान प्रमाणामध्ये पहिल्यांदा काय आहे? अनुमान प्रमाणामध्ये 5 मुद्दे आहेत. पहिल्यांदा प्रतिज्ञा. प्रतिज्ञा काय? लोणावळ्याच्या भागामध्ये पाऊस पडलाय. पर्वतो वन्यमान हा डोंगरावर मानवा लागलाय. प्रतिज्ञा. पक्ष काय आहे? पक्ष आहे पर्वत. साध्य काय आहे? साध्य आहे वन्य. पक्ष पर्वत साध्य वन्य. हेतू आता हेतू द्यायला लागतो काय? धूमत्वाद धोर निघतोय म्हणून. नुसतं हेतू घेऊन चालत नाही. त्या हेतूला
व्याप्ती सांगावी लागते. व्याप्ती काय? यत्र यत्र धूमहा तत्र तत्र अग्नी. यत्र यत्र अग्नी तत्र तत्र धूमास नाही. जिथं अग्नी तिथं धूर नाही, जिथं धूर आहे तिथं अग्नी आहे. लक्षात ठेवा. कसं आहे, गॅसचं ते बर्नर तिथं अग्नी आहे, धूर नाही. इलेक्ट्रिकची शेगडी अग्नी आहे, धूर. कारखान्याचा बॉयलर असो. यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वह्नी. त्याला व्याप्ती म्हणतात. आणि मग काय झालं? नुसतं व्याप्ती नाही. आम्हाला पटत नाही हो, आम्हाला पटत नाही. मग उदाहरण कोणतं? यथा महानस्पत. आपल्या स्वयंपाकघराप्रमाणे इथं काय म्हटलंय? माझं संचित चांगलं आहे. अनुमान केलं माझं संचित चांगलं आहे. कशावरून? राहिली ते प्रेत. मग त्याला व्याप्ती आहे का? व्याप्ती पाहिजे ना. त्याची व्याप्ती आहे का? आहे. कोणती व्याप्ती आहे? तिळे तिळे पुण्य साचा पडे. अग्निवन्नी अशी व्याप्ती आहे. जिथं जिथं चांगला योग आहे तिथं तिथं चांगलं असेल. तिळे तिळे पुण्यसाच्या तरी हे बहुता जन्मी. या अभंगात दोन्ही गोष्टी आहेत बरं का. गंमत मला दोन्ही गोष्टी आहेत. नाम तुझे वाचेशी अतुडी राहील से प्रीत तुझे नाम. समागम घडे संतांचा ब्रह्मरस करून काढा. मग समागम घडे संतांचा अजून एक प्रमाण आहे. गोड प्रमाण आहे बरं का. घड्याळ पुढं चाललंय, तो इथं जाऊन त्याचा काटा थांबवा. गोड प्रमाण आहे. बहुता जन्मीचे संची सबळ होय तरी तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. तुकोबाला सांगतात आमचं संचित चांगलं आहे. संचित चांगलं असल्यामुळं
मागे बहुधा जन्मी मागे बहुता जन्मी मागे बहुधा जन्मी मागे बहुधा जन्मी हेची करीता आलो आम्ही हेची करीता आलो आम्ही हेची करीता आलो आम्ही हेची करीता आलो आम्ही भवतापश्रमी दुःखे पिडिले निवऊद्या दुःखे पिडिले निवऊद्या दुःखे पिडिले निवऊद्या भवतापश्रमी दुःखे पिडिले निवऊद्या दुःखे पिडिले निवऊद्या दुःखे पिडिले निवऊद्या मागे बहुता जन्मी मागे बहुता जन्मी मागे बहुधा जन्मी मागे बहुधा जन्मी हेची करीता आलो आम्ही हेची करीता आलो आम्ही हेची करीता आलो आम्ही हेची करीता आलो आम्ही भवतापश्रमी दुःखे पिडिले निवऊद्या दुःखे पिडिले निवऊद्या दुःखे पिडिले निवऊद्या भवतापश्रमी दुःखे पिडिले निवऊद्या दुःखे पिडिले निवऊद्या दुःखे पिडिले निवऊद्या मागे बहुता जन्मी आम्ही हेच करत आलो माऊली सांगतात पूर्वजन्मे सुकृते थोर केली हिमदाजी फळाशा परमानंदाजी झालिया संतास माझ्या सत्यवादाचे वाचा केले या फळाचे महात्मा माझ्या वाचा सत्यवादाचे तवूच कल्प केले अजून सांगतो पुण्य पोषली असाधारण बोला की तुमच्या बरोबर पुण्य पोषली असा जे हे तुझे गुणवान पुण्य पोशिली असाधारणे जे हे तुझे गुणवान देवनी उत्तीर्ण झाली आहे जास्त हा हा असो आणखीन एक प्रमाण आहे प्रभू आगवेली जन्मे जे पुण्य केली मिया तयाची निसर्गतेची अंगे कामे सद्गुरु येत नाही देवा जन्म जन्मांतरी असेल तरी तुला माझी बापरी येत नाही एखाद्याच्या घरात आणि बसायला गेलो कौतुकान सांगतात महाराज आमचा नातू भजन करतो असं या म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तो भजन करतो नाचतो पण आमच्याकडे नाही का आम्ही नवीन असतो नवीन माणसाला कोण घाबरतो ते नाचत नाही आजोबा काय म्हणतो म्हणा की म्हणून दाखवा आम्ही काय म्हणतो म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा आजोबा काय म्हणतो म्हण की बुवा काय म्हणते ते काय काय म्हण की बुवा काय म्हणते ते म्हणलं तू म्हणला तुझ्या नाट्यात काय फोडू येऊ दे दुसऱ्याच्या मुखा केले से बंद दुसऱ्याच्या मुखा केले से उडन दुसऱ्याच्या मुखा केले से उडन दुसऱ्याच्या केले से उडन वाचे नारायण येऊने दी वाचे नारायण येऊने वाचे नारायण येऊने सांगतात आमचं संचित चांगलं आहे त्या संचिताचं फळ चांगलं आहे कोणतं राहिले प्रीत तुझे ना तुझ्या नामावर प्रेम राहिलं त्यामुळं
जीवन धन्य झालो. आता काळाच्या हातात पडणार नाही. चॅलेंज चॅलेंज आहे, लक्षात ठेवा. काय काय साधू संतांचा पुरुषार्थ आहे. काय काय अपंग असे आहेत, अंगावर शारी आले पाहिजे. तुझं ना भे मी कळी काळा मध नामाचा माझा बळीयाने शिकवून संतास आहे नारायण. तुकोबाराय सांगतात, लय आगाऊपणा करत होता, लय सगळ्या जगाला नाचवत होता. सगळं जग याला घाबरत होतं. आमच्या घोडा आला तर पळूनच गेला. काय पळून गेला. जगा काळ आम्ही माता दिले काय नातू तेथे उभा राहील. जाता व्यंग करीच आहे. नुसता नाही उभा राहिला, तो उभा राहायचं टुकटुक माकड. हा आता कसं वाटतंय. काय आहे, समर्थांचा एक शिष्य होता, मधुकरी मागायला गेला. समर्थांचे श्लोक म्हणतो. काय श्लोक म्हणतो. समर्थाजिया असा दयाची लीला वर्णितील नुपेक्षी. एक ब्राह्मण होता, भविष्यवेत्ता. त्याला भविष्य कळायचं. तो चिडला. कोण आहे रे असं म्हणतोय. कोण म्हणतोय. बाहेर आला. मुलाचं कपाळ बघितलं, तो उद्या दुपारी मरणार. बावळ्या कोणी शिकवलं. समर्थांनी. त्यांना जाऊन सांग म्हणून माझा मृत्यू उद्या. तू लक्षात ठेव, उद्या दुपारी 12ला मरणार. 12ला मरणार म्हणल्यावर काय वाटलं. सगळं मला हा बोलणं हे बोलणं आश्रमात आलं. कोंबडी घेऊन झोपलं. म्हणले पाज्ञान कसा आलाय रे. आलाय मग झोपलाय का. कुणाला उठवलं. काय झालं रे. म्हणजे काय कळलं नाही. काय झालं. उद्या मरणार आहे. कोणी सांगितलं. म्हणजे ब्राह्मणाचं. मी सांगतो मरणार नाही. कधी मरणार आहे म्हणजे उद्या दुपारी 12ला. एक काम कर, 11 वाजता मी झोपलो की माझ्या शेजारून बसलो आणि कुणी बोलव तर हालायचं नाही. ते मुलगं जाऊन बसलं आणि खरंच यम आला. यम आला. यमाला वाटलं आता काय करावं. गिरायक आपला आहे पण वशिला मोठ्याचा. केळीचा छापा घालायचा होता पण भाजपमध्ये गेले. बाळा इकडे नाही. ये ना तुला खाऊ देतो म्हणलं माझा उपास. अरे ये तुला खुर्ची देतो. नको म्हणला. 2 महिने राहिले. पहिले तुला अप्सरा देतो. नाही म्हणला मला ब्रह्मचर्य आहे. सगळं सांगितलं उपयोग झाला नाही. मग या माझ्या लक्षात आलं. तुका म्हणे आले आपलं काय झालं नाही. यम निघून गेला. समर्थ उठले. उठले म्हणजे झोपले होते कुठं. सगळा बघत होते. काय झालं रे म्हणजे यम आला होता. काय म्हणला इकडे. तू काय म्हणला नाही येत. मग काय झालं निघून गेला. संपलं. तू का म्हणे काळ आता उद्या सकाळी परत जा. त्या ब्राह्मणाच्या पुढं
आणि त्याला म्हणून दाखव समर्थाची सेवका असा असा बाबा म्हणून ते बोललं गेलं तो श्लोक ब्राह्मण चिडला. आता आणखी नवीन कोण आलो बाहेर आला. हा परवाजी बोललाय का रे तुला मी भविष्य सांगितलं होतं. हो काय सांगितलं होतं उद्या मरणार आहे. मग नाही मिळालं म्हणलं. काय हो नाही मी मिळलो नाही पण समर्थाने सांगितलंय तुझा खातो त्याला काढून ठेव. न पडे आवाही काळा